नागपुरातील विधानभवन परिसरात भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट. कुत्रे पकडण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांची विधानभवन परिसरामध्ये कसरत. आमदार आणि मंत्र्यांना भटक्या कुत्र्यांचा त्रास. बच्चू कडूंना जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा दिलासा. कडून विरोधातील अजामीनपात्र अटकवरून 500 रुपयांचा दंड ठोठावत रद्द. 2018 मध्ये बच्चू कडू यांच्याकडून गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांसाठी केलं होतं आंदोलन. मनसेचे संदीप देशपांडेंकडून मंत्री शिवेंद्र राजेंची भेट. PWD मधील भ्रष्टाचाराचे पुरावे सादर. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी. शिवेंद्र राजेंकडून तपासासाठी चौकशी समिती गठीत करण्याचं आश्वासन. राज्यात गेल्या 6 महिन्यात एकूण 781 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. विदर्भात 296 तर मराठवाड्यात 212 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. देशातील सरासरी 2 आत्महत्यांमध्ये 1 आत्महत्या महाराष्ट्रातील. पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी आज डिनर डिप्लोमॅसी. NDAच्या सर्व खासदारांना जेवणाचं निमंत्रण. पंतप्रधान मोदी खासदारांना मार्गदर्शन करण्याची शक्यता. रत्नागिरी जिल्ह्यात ईडीची छापेमारी. मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत यांच्या जवळच्या व्यक्तीवर छापे. सावर्डेतील प्रसिद्ध कात उद्योजक सचिन पाकळे ईडीच्या रडारवर. ठाणे जिल्ह्यात ईडी आणि ATSचे मोठे धाडसत्र. पडघ्याजवळ असलेल्या बोरिवली गावातील अनेक घरी धाडी. दहशतवादी कृत्यांशी संबंधित आर्थिक व्यवहार प्रकरणी ही कारवाई. गोव्यातील नाईट क्लबमधील अग्निकांड प्रकरणी लुथरा ब्रदर्स थायलंडमध्ये ताब्यात. सौरभ आणि गौरव लुथराला थायलंडमध्ये घेतलं ताब्यात घेतल्याचे फोटो आले समोर. कडाक्याच्या थंडीत कोकणाचा निसर्ग बहरला. संगमेश्वर तालुक्यातील शास्त्री नदीवर विलोभनीय दृश्य समोर. नदीच्या पाण्यावर पसरली धुक्याची चादर. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं Facebook, Instagram आणि Twitter अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.